आपल्याकडे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर जी सणांची परंपरा सुरू होते त्यामध्ये पहिला सण येतो तो भोगी. भोगीनंतर आपल्याकडे संक्रांतीची तयारी सुरू होते किंवा संक्रांत आपण साजरी करत असतो. तर 14 तारीखला भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी काय करावं काय नाही करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आणि हे बघा, प्रत्येकाकडे भोगी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने शक्यतो ते साजरं करावं असं मला वाटतं. हे बघा, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या कुळामध्ये जे काही कुलाचार आहेत त्यांनी ते फॉलो करावेत. त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी आता कुठलाही यूट्यूबर किंवा कोणीही जे सांगत असेल ते ॲड करावं असं वाटत असेल तर नक्की ते ॲड करा, परंतु तुमच्या पद्धती सोडून, तुमच्या काही गोष्टी सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या सगळ्या फॉलो करू नका. कारण प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक सण हा साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते. आता जसं की गाव अगदी 5 ते 7 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर आपण गाव जसं वेगळी वेस ओलांडतो किंवा जशी आपली पंचक्रोशी ओलांडतो त्याच्या पद्धतीने आपल्या पद्धती ह्या वेगवेगळ्या होत असतात. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता प्रत्येक सणाचा आनंद घ्या. आणि हे बघा, जो न खाई भोगी तो होई रोगी असं म्हटलं जातं. त्यामुळे भोगी या सणाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर भोगी या दिवशी सकाळी शक्यतो लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करावा आणि घरातील सगळ्यांनी लवकरात लवकरच सर्व कामे उरकून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये तुमच्या घरातील क्लिनिंग असू शकतं, तुमची आंघोळ असू शकते. आंघोळ करताना काय करावं हे देखील सांगणार आहे. आंघोळ करत असताना हे बघा, आता आपल्याला म्हणजे आपल्या ज्या पूर्व परंपरागत ज्या चालत आलेल्या आहेत ना त्या म्हणजे ऋषीमुनी किंवा जे आपले वडिलोपार्जित लोक होते त्यांनी ज्या गोष्टी केल्यात ना किंवा ज्या काही पद्धती सांगितल्या आहेत त्या इतक्या छान आहेत किंवा आपल्याला त्यातून खूप सारं म्हणतात ना चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जसे की आपल्याला सांगितलं आहे की तिळाचा वापर करणं, तिळगुळाचे लाडू होणं, म्हणजे करणं, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी शरीराला थंडीतला उबदारपणा, स्निग्धता जी मिळत असते त्यासाठी ह्या गोष्टी असतात. तर तिळाचा वापर आपल्याला त्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील करायचा आहे. तर त्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. ते थोडंसं तुम्ही कुटून घेऊ शकतात. हे बघा, तिळासारखा छानसा स्क्रबर देखील नाही होणार. त्यामुळे म्हणजे तुम्ही पैसे देऊन स्क्रबर खरेदी करणार त्यापेक्षा तिळाचा वापर करून ते थोडीशी कुटून घेऊन तुम्ही त्याचा वापर ॲज अ स्क्रब म्हणून करू शकता. त्या दिवशी भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे उटणं असेल तर त्यामध्ये थोडासा तिळकूट मिक्स करा. तीळ असं बारीक कुटून थोडासा मिक्स करा. इतकं छान स्क्रबर होईल आणि तुमची स्किन देखील खूप छान होईल. त्यामुळे तिळाचा वापर करा. केस धुवा आणि केस धुताना शक्यतो शिकेकाईने धुवा. या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी तुम्ही अगोदर शिकेकाई वापरली असेल किंवा नसेल वापरली तरी त्या दिवशी शिकेकाईचा यूज करा. शिकेकाईची पावडर देखील मिळते. शिकेकाई तुम्हाला बाजारामध्ये आता आयुर्वेदिक जिथे मिळतं तिथे शिकेकाई मिळून जाईल. त्यामुळे शिकेकाईचा वापर नक्की आवर्जून करा. घर स्वच्छ ठेवा. हळदीचे लेपन करा किंवा उंबरठ्यावर म्हणजे उंबरठ्याची पूजा करा, हळदीचे लेपन करा, दिवा प्रज्वलित करा उंबरठ्याच्या बाहेर आणि त्याच्यानंतर घरामध्ये जितकी स्वच्छता, जितका छान ठेवता येईल तेवढं म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. हळदीचं लेपन तुम्हाला सांगितलं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला ज्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्यांचा आवर्जून वापर करा. भोगीची भाजी ह्या दिवशी खाण्याला खूप महत्त्व आहे. भोगीची भाजी जी आहे ती म्हणजे अशा आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून, तिळाचा वापर करून भाजी बनवली जाते. त्यामुळे देखील आपल्या बॉडीला वेगवेगळ्या भाज्या खाण्याचं म्हणजे त्यातले प्रोटीन्स, विटॅमिन्स मिळतात. त्याचबरोबर भोगीची भाजी जो न खाई तो होई रोगी असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छानशा मिक्स करून भाजी बनवा. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहील की आंघोळीनंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आणि जरी तुम्ही इतर दिवशी अर्घ्य नसेल दिलं तरीही ते अर्घ्य अवश्य करून द्या. तर त्या अर्घ्य देत असताना तांब्याचं जर आपलं नेहमी देवपूजेचा तांब्या असतो त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही कुंकू घाला. त्याच्यानंतर लाल फूल आणि थोडासा गुळ घालून पूर्व दिशेला पाणी हे करत
ओम आदित्याय नमः किंवा जो तुम्हाला सूर्यदेवांचा मंत्र येत असेल किंवा ओम सूर्याय नमः असं करत करत अर्घ्य द्या. आंघोळीनंतर अर्घ्य देण्याला देखील खूप महत्त्व आहे, हे त्या दिवशी तरी चुकवू नका. त्याच्यानंतर तुमच्या घरादाराची सर्व स्वच्छता तुम्हाला सांगितली आहे ती करा. भोगीची भाजी करा, त्याचबरोबर जी भाकरी केली जाते तिला देखील तीळ लावले जातात, त्यामुळे हे देखील करायला अजिबात विसरू नका. तिळाचा वापर करून भाकरी बनवा. त्या दिवशी बाजरीच्या भाकऱ्या खाण्याला खूप महत्त्व आहे. बाजरीची भाकरी आणि जी भोगीची भाजी असते त्याला खूप महत्त्व आहे, ते करायला अजिबात चुकवू नका. भोगी हा सण असा आहे ना की आपल्या आयुष्यातील आपण त्या म्हणतात ना की भोग आपण कमी करत असतो. हे सर्व काही परंपरा आहेत आपल्या कुठे ना कुठे ते आपल्या म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामधील काही गोष्टी आपल्याकडनं चुकत असतील तर त्या म्हणजे त्यातून आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या आहेत, त्यामुळे त्या गोष्टी फॉलो करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर भोगी या सणाचा आनंद तुम्ही म्हणजे लुटायला विसरू नका. बरेच जणांकडे ना भोगविडे देखील बनवले जातात, विड्याच्या पानाचेच विडे असतात. तर तुम्हाला सांगते, हे बघा खरं सांगायचं तर ह्याचे म्हणजे असं मी असं सांगत नाही आहे की तुम्हाला मला त्यातलं नॉलेज आहे, पण तेवढं सांगते की माझ्याकडे ते भोगविडे केले जात नाहीत, त्यामुळे मी ते तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये सांगू शकत नाहीत. परंतु भोगविडे देखील बनवले जातात आणि ते भोगविडे जे बनवले जातात त्यातील पहिला जो विडा जो असतो, आता ते प्रत्येकाकडे बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीत ते भोगविडे बनवले जातात, विड्याच्या पानाचे विडे असतात ते तुम्ही त्या पद्धतीनेच बनवा. तुमच्या कुलदेवतेला पहिला विड्याचा मान द्या, त्याच्यानंतर तुळशी मातेला देखील भोगविडा अर्पण केला जातो. तुम्ही 5 सवाष्ण बोलवून देखील भोगविडा त्यांना देऊ शकतात, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकतात. कालानुरूप ह्या पद्धती खूप चेंज झालेला आहे. तुम्ही त्यानुसार तुमच्यामध्ये पण चेंज करा. जर तुमच्याकडे करत असतील तर त्या पद्धतीत निश्चित फॉलो करा. नसतील करत तर प्रत्येक घरामध्ये मला वाटतं भोगीची भाजी केली जाते, भोगीच्या भाजीबरोबर जी भाकरी खाल्ली जाते त्या गोष्टी केल्या जातात. ज्या गोष्टींकडे म्हणजे तुमच्याकडे केल्या जातात त्या आवर्जून करा. ज्या नाही केल्या जात त्याच्यासाठी खूप अट्टहास करण्याची अजिबात गरज नाही आहे, कारण कोणी काय सांगेल हे सगळं वेगवेगळे सांगणार. आणि प्रत्येकाच्या मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, त्यात प्रत्येकाला प्रत्येकाच्या पद्धतीने करू द्या. आपण काय करायचं जे आपल्याला सोपं वाटेल किंवा आपल्याला करता येईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करताना आज ह्या वर्षी तुम्ही केली दुसऱ्याचं बघून, परंतु तुमच्याच्याने ते पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे का हे देखील बघा. कारण जर तुम्ही दुसऱ्याचं बघून केलं आणि जर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना काही गोष्टी सांगण्याची वेळ आली तर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात की हे असं करायचं, त्यांनी प्रश्न विचारल्यावर काय सांगणार आहात ते आपल्याला कळणार नाही. त्यापेक्षा ज्या पद्धती आपल्याकडे आहेत त्या निश्चित फॉलो करा. भोगीची भाजी बनवा, भोगीचा आनंद लुटा, बस इतकंच सांगणं आहे. त्या दिवशी तिळाचा वापर अंघोळीच्या पाण्यापासून सुरू करायचा आहे. केस धुताना काय काळजी घ्यायची आहे, कारण कसं आहे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केस धुवायला अलाउड नाही आहे. केस संक्रांतीच्या दिवशी धुवू नये म्हणून भोगीच्या दिवशी धुवून घ्यायचे असतात. एवढं साधं सगळं आपल्या गोष्टी पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत ही गोष्ट. आणि हा सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या तर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.